या परभणी येथील घटनेचा निषेधार्थ आम्ही आष्टी मार्केट कमिटी, आष्टी मार्केट सगळ्या व्यापाऱ्यांच्या सर्व समाजाच्या वतीनं जे कडकडीत बंद पाळणे, आजचा रेकॉर्ड आहे आमचा. तर काही व्यापारी याच्यात बोलू लागले आपली तर 12 वाजेपर्यंत बंद असतं. मी त्याला एक्सटेन्स केली. यांची बैठक आली, त्यांनी आमच्या सगळ्या विनंतीला मान घेऊन म्हणजे आष्टी सापडत म्हणलं पुढं नंतर पाहू. तर आज ही काय घटना खरंच निषेधार्थ घटना आहे. यासाठी आम्ही आष्टी व्यापारी आम्ही जरी शिवसेना उद्धव साहेबांकडून असतो ना, आमचा पूर्ण पाठिंबा या बंदला आहे. देशामध्ये जे सध्या महाराष्ट्र इतकं वातावरण खराब अजिबात कुठं झालेलं नाही. आणि कशामुळं व्हायलंय प्रत्येक समाजाला माहिती आहे, पण कोणीही समोर येऊन बोलू शकत नाही. आज बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, कोण करायलंय काय करायलंय, दिवसा ढवळ्या गुन्हेगाराला जी संरक्षण देण्यात आलंय, गुन्हेगाराचा मोठेपणा. आणि म्हणजे एक मी सांगतो तुम्हाला, पहिलं महाराज लोकांनी सांगितलेलं आहे की छिन्नाला चांगले दिवस आणि पतीवर त्याला वाईट दिवस. ती परिस्थिती आज या काळात आहे. या सगळ्या घटनेमध्ये आज आष्टी या ठिकाणी महाराष्ट्र बंदच्या हाकेला या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे. आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची जी काही एक समाजासाठी ज्या आंदोलनातून हा कार्यकर्ता त्या ठिकाणी अटक केला होता, परंतु त्याची या ठिकाणी कस्टडीमध्ये अनुष्मनेने मारहाण केल्यामुळे त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने आज आष्टी या परिसरामध्ये तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने आष्टी बंदची हाक दिली होती. या हाकेला आव देऊन या ठिकाणी व्यापारी महासंघाने आणि पोलीस प्रशासनाने अतिशय खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल या दोन्ही व्यापारी आणि पोलीस प्रशासनाचे मी आंबेडकरी जनतेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आणि या कुटुंबाला न्याय देण्यासाठी इथून पुढे आंबेडकरी जनता या ठिकाणी रस्त्यावरची लढाई या ठिकाणी लढल्या जाणार आहे. धन्यवाद. तोडतोड केलेल्या घटनेच्या संदर्भात आंदोलन करत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा नाहक या आंदोलनामध्ये बळी गेलेला असून तो या आंदोलनामध्ये शहीद झालेला आहे. सर्वप्रथम मी त्या शहीदांना अभिवादन करतो, आदरांजली वाहतो. या घटनेच्या अनुषंगानं हा जो काही आंबेडकरी समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आलेला होता, संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. या हाकेला धावून महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येऊन हा बंद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व स्तरातून या ठिकाणी आंदोलनाच्या दिशेने हे पाऊल उचललेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज परतूर तालुक्यातील आष्टी येथे व्यापारी महासंघ व पोलीस प्रशासन यांनी देखील या बंदसाठी